तर नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्लॉग मध्ये. तर आज आम्ही निघालो होतो लातूरहून, ते पण थेट कर्नाटकला. आम्ही कर्नाटकला कशाला चाललो आहे ते सगळं सांगतो तुम्हाला. पहिलं आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही कर्नाटकला चाललो होतो हम्पीला. हम्पीची 6 ठिकाणं खूप फेमस आहेत आणि खूप चांगली पण आहेत. त्यासाठी आपण चाललो होतो खास हम्पीला कर्नाटकामध्ये. तर आता आपण थांबलो होतो टोल नाक्यावर चहा प्यायला, आणि मग चहा पिता पिता ह्यांचं थोडं प्रवचन ऐकलं आपण. ह्यांचं प्रवचन ऐकून लगेच आपण 15 ऑगस्ट दिवशी निघालतो. त्यामुळे इथला तिरंगा खूप वेगळा होता आणि भारी पण होता. मग ह्या तिरंग्याला बघून आपण लगेच निघालो पुढे. आणि पुढे जाता जाता सकाळ सकाळी सूर्योदयाचं दर्शन घेतलं निघालो. झिंगाट बोंगाट उगसानाट गाडी फिरफिरा हाणाला आपले ड्रायव्हर पण. आपण काय आलो आता कर्नाटकात आले. इकडे शेती काय थोडी वेगळीच होती. आता आपण आलो होतो हम्पीला आल्या पहिल्यांदा आपण हे मंदिर बघितलं. कुठलं होतं की काय होतं की. आणि हे मामा म्हणाला होता हम्पीचे तुम्हाला सर्व ठिकाणं फक्त एकाला 400 रुपयात दाखवतो म्हणला. फक्त एकाला 400 रुपयात नेता म्हणला. 400 म्हणलं राहू दे म्हणलं, आम्ही चालत जातो म्हणलं. तर आपण आलो लगेच रूम केलो, आणि रूम केल्यानंतर आंघोळी करून आपण फ्रेश झालो. आता फ्रेश झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं फिरायला. मग आता आपण आलो इकडे मंदिराकडे. तर कर्नाटकातील हम्पी आणि गुंडी परिसरातील प्रसिद्ध ऐतिहासिक आणि निसर्ग ठिकाणे आहेत. जसं की पहिलं ठिकाण म्हणजे विरूपाक्ष टेम्पलेट, हिंदू टेम्पलेट आहे. आणि हम्पी मधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर श्री विरूपाक्ष टेम्पल, शिव यांना समर्पित मंदिराचा इतिहास विजयनगर साम्राज्यापूर्वीपर्यंत होत जाता, आणि आजही येथे पूजा होते. मुख्य गोधुरम सुमारे 9 मजली आहे. हम्पीच्या धार्मिक आणि ऐतिहासिक ओळखीचे हे मुख्य केंद्र आहे. आणि भावांनो आहे तो रांजण आहे, आणि आहे तो पोळपाटा आहे, म्हणजे चपात्या करतो आपण ते आहे. तर आपलं दर्शन झालं, आणि आता आपण इथं आलो. इथं आल्यावर मामा काय तर दाखवत होते रामकंस काय ते बघितलं. आपण आलो लगेच जेवायला इकडं. जेवण काय नंबर 1 झालं, फुल झालं, निवांत नंबर असं 2 बोट दाखवायची गरज दाखवायची. तिकडे आलो आणि पाणी बघायला आल्यावर काय इकडे ती पाणी बघायचं सोडून दिलं आपण आलो दुसरीकडे. इकडे आलो तर आपण पॅलेस म्हणजे इथं भावना तुम्हाला दाखवतो मी. इथं काय इथं आहे आत्ताचं पाणी तुम्हाला दाखवलं नाही. पॅलेस इथं आहे पाणी, ह्याच्यामध्ये आहे पाणी. तर ह्या पाण्याच्या मध्ये एक गुफा आहे, ती आपल्याला दिसते का बघू आपण. भावांनो तुम्हाला कुठं गुफा दिसली तर सांगा, कमेंट करा नक्की. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भावांनो ह्या इथं सुद्धा गर्दी होती गुफा बघण्यासाठी. मग आता आपण इथून निघालो, आपलं फिरायला झालं होतं. मग काय इकडे दुसरीकडे आलो, आणि इकडे पाऊस चालू होता म्हणल्यावर मग काय आपण रूमवर आलो. वापस रूमवर आलो की लगेच डायरेक्ट आपण झोपलो. झोपल्यावर लगेच सकाळी नंबर 1 आपण आज फ्रेश झालो आणि आलो बाहेर थोडं फिरायला. बाहेरचं वातावरण काय नंबर 1 कर्नाटकातलं. मग तुम्हाला दाखवलं थोडं असं. इकडे बघा इथले किराणा दुकान एकदम बारीक आहे, एकदम बारीक म्हणजे काय 2-4 पत्रे हाणली की झाले किराणा दुकान झालं. काय आता आपण जायलो होतो इकडे फिरायला दुसरीकडे. तर भावांनो तुम्ही पण कधी इकडे आलात तर या अण्णाची रूम आहे, ही नक्की बुक करा. खूप छान सर्व्हिस आहे अण्णाची, आणि नंबर 1 घर आहे. तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही, आणि पार्किंगला जागा सुद्धा आहे. तर भावांनो चला आपण अण्णाला त्यांचा ऍड्रेस विचारू. भावांनो आपण सध्या आलेलो होतो हम्पीला, तर हे अण्णा आहे. तर भावांनो चला तुम्हाला थोडा आपण इथला परिचय देऊया रूमचा. हे आहे हॉल. रूम दाखवतो तुम्हाला. हा हे हॉल, काय हॉल बेडरूम. हे बघा जवळपास आम्ही 9 जण आलेलो होतो. एकदम स्वस्तात आणि मस्त रेट आहे अण्णांचा. बरोबर 8 जणांमध्ये 3000 रेट आम्ही दिलेलो आहे. हे बघा एकदम स्वच्छ आणि क्लीन. तुम्हाला अशी सर्व्हिस कुठे भेटणार नाही. आम्ही 2-3 ठिकाणी फिरलो, पण 5 ते 6,000 सांगितलं आम्ही. मी बघा एकदम स्वच्छ छान आहे. लाईट आहे, गरम पाणी आहे, थंड पाणी आहे, डिझाईनची सुद्धा आहे. त्यात आमची अण्णा ऍड्रेस बघा. स्वस्तिक होमस्टे कड्डीरामपूर. फुल ऍड्रेस बघा. फुल स्वस्तिक होमस्टे, हॉस्पिटल तालुक, विजयनगर डिस्ट्रिक्ट, कर्नाटका स्टेट, विलेज कड्डीरामपूर, नियर हम्पी. हम्पीला आला तर एकदा अण्णाला भेट द्या. तर भावांनो आज आहे आपला दुसरा दिवस फिरायला जायचा. तर काय आज आपण इथली रूम सोडणार होतो. मग भावानं हाय केला, आणि आपल्या दिवसात सुरुवात झाली धूळ खाऊन. डायरेक्टच धूळ खाऊन. आता धूळ अंगावर टाकायला माणसानं कराच काय सांगा, जाऊ दे ती सोडा. आता आपण आलो होतो विजय विठ्ठल मंदिरात, आणि इथला परिसर बघायला गेला तर भावांनो खूप छान असा अति सुंदर एवढा भारी परिसर होता.
आम्हाला माहित नव्हतं इथं गाड्या जात्यात म्हणून, आणि माहित जर असतं तर आम्ही डायरेक्ट हेलिकॉप्टरनं लँड करून डायरेक्ट इथं मंदिरातच आलो असतो. तर भावानो, ही मंदिर कशाचं तुम्हाला मी सर्व माहिती देतो. तर ही मंदिर आहे जे आपल्या 50 रुपयाच्या नोटवर जी छापलं आहे महात्मा गांधीच्या कडेला चिन्ह, ते चिन्ह इथं आहे सिम्बॉल. तर चला तुम्हाला दाखवतो भावानो, इथं सिम्बॉलचे फोटो काढा, नुसतं राडा धुरू आहे. हो का, ही आहे सिम्बॉल 50 रुपयाच्या नोटवरचं. तर ही बघा झाल्या आपण आलो मध्ये मंदिरात, आणि मध्ये मंदिरात सुद्धा एकदम असं बारीक बारीक दरवाजे होते. त्या दरवाजानं आता आपण जायलो होतो कुठं, खाली जायलो होतो. कुठं जाते माणूस, तर आपण आता जायला खाली. चला, एक नंबर असं आपल्याला आवडलं ह्या कॉन्ट्रॅक्टरचा. आता आपल्याला नंबर घ्यायचा, आपल्याला असलं बांधायचा घर आता. तर ती जाऊ दे, आपण इकडे आलो आहे. इकडे आल्यानंतर काय मध्ये लाईट ते काहीच नव्हती, फक्त उजेड होता बघा. आणि आपल्याला त्या भावानं एसी, आपण एसी शिवाय तर कुठं राहत नाही. मग काही ती एसी नव्हती म्हणून आम्ही आलो दुसरीकडे फिरायला. तर भावानं ही आपलं दुसरं ठिकाण आहे, म्हणजेच अंजनाद्री पर्वत, जिथे बजरंगबली महाबली हनुमान जी की जन्म हुआ था, वहां पर आता आम्ही आलेलो आहे. तर भावानो, इथून नंबर 1 व्ह्यू दिसत होता. मग इथला व्ह्यू सोडला आणि इकडे आलो आपण. दगडाच्या खालून वर निघालतो, कारण इथं हम्पीमध्ये जास्त दगड होते. मग दगड असल्यामुळे आपल्या दगडाच्या खालूनच जावं लागलं. मग काय संजय दूत पळायला दंडन दंडन उड्या हाणत पुढे. मग काय आपण निवांत एकदम आरामात निघालो. आणि काय इथं आपण डायरेक्ट आलो वरच. बजरंगबली की जय म्हणलं, आणि आपण इकडला सगळा व्ह्यू एकदा बघितला. आणि व्ह्यू बघितल्यानंतर आपण काय 10, 12, 4, 5, 7, 8 फोटो काढले. फोटो काढल्यानंतर काय एकच नंबर सगळीकडे बघल तिकडे भातच होता. मग काय आमचा एक व्हिडिओ काढला, त्याने काय हात वर केलं, त्याला वाटलं आता काय उड्या हाणाच्या काय गीतून पबजी खेळाल्यासारखं पॅराशूट उघडते काय वाटले याला. मग राहू दे म्हणलं, ग बस म्हणलं. तर भावांनो, आता आपलं इथलं दर्शन झाल्यानंतर आपण आलो इकडं खानापुरी लेक. नाही मिस्टेक झाली आपली, आपलं चुकलं. आपण आलो सनापूर लेक. तर भावांनो, तर सनापूर लेकला काय नंबर 1 असं पाणी होतं. सगळेजण पाण्याकडेच बघायला होती. तेवढ्यात आला पाऊस. पाऊस आल्यावर काय गडबडीनं मी बसलो गाडीत. आता गाडीकडे जायचो, गाडीत बसावं म्हणातो, पण बसलोच न बसता कसं बसावंच लागते गाडीत. मग काय गाडीत बसलो आणि आता आम्ही निघालो इकडे पुढे. थोडी खिडकी उघडून बघितलो तर काय बाहेर लाटा यायला होत्या. मग रोड होता एवढा. मला वाटायला कुठं गाडी जाते पाण्यात काय गाडी गेली नाही म्हणून आम्हीच पाण्याच्या लांब यायचं ठरवलं. मग काय आलो लांब आम्ही. तर कुठं आलो भावांनो, आपलं शेवटचं आणि एकदम शेवटचं ठिकाण होतं खावा फुटाण्यात सोडा. आपलं शेवटचं ठिकाण आहे म्हणलो मी. 1 नंबर पाणी होतं. आणि शेवटचं ठिकाण म्हणजे आपलं ही होतं तुंगभद्रा डॅम. तर तुंगभद्रा डॅमवर 1 नंबरचा व्ह्यू होता भावांनो. 1 नंबर असं वाटत होतं. नंबर 1 म्हणजे काय फिलिंग ढगातच बघा. तर भावांनो, इथं ही काय होतं मला तर काय ओळखू नाही घेत. तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून सांगा. हे आहे पाणी. भावांनो, तुमची जेवढी लांब नजर झाली की नाही तेवढं पाणी आहे. का म्हणाला, तुमची जेवढी लांब नजर झाली तर तेवढं पाणी दिसाली. ह्या पाण्यात उड्या हाणली का माणूस सापडत नाही पुन्हा. एकदम अशा खतरनाक लाटा येत होत्या. सनापूर लेक पेक्षा डेंजर आहे. आणि भावांनो, इथं पाणी बघायला सुद्धा माणसं बकळ होते. नादच करायचं नाही, नुसते माणसं बघल तिकडे माणसं. पाण्यापेक्षा जास्त इथं माणसं होती पाणी बघायला. तर भावांनो, ते सगळं सोडा. आपली ट्रिप तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट टाइम आम्ही कुठे ट्रिप काढायची तेवढं पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि भावांनो, जास्तीत जास्त कमेंट तेवढं करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. MH24 ब्लॉगर हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तर भावांनो, चला भेटूया आपण पुढल्या व्लॉगमध्ये.